नमस्कार मित्रांनो, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। मी धनंजय कचाले। भरपूर दिवसांपासून आरटीओ एस्पायरंट्स आहेत ह्यांच्यासोबत इंटरॅक्शन नाही झालेलं, त्यामुळे एक आजचा व्हिडिओ आहे की सध्याच्या अपडेट्स, कारण की भरपूर मुलांचे सेमच क्वेश्चन तुम्हालाही माहिती आहे की सर एक्झाम कधी होणार, त्याबद्दल काही थोडंसं डाऊट आपण क्लिअर करू आणि थोडंसं काही इंटरॅक्शन असते। आता फर्दर अपडेट्स काय आहेत, फर्दर स्ट्रॅटेजी काय असायला हवी, काय असायला आपण ह्या व्हिडिओमध्ये थोडंसं बघणार आहोत। मित्रांनो लक्षात घ्या, मान्य आहे मार्च मध्ये एक्झाम झालेली आहे। मार्च पासून आता ऑलमोस्ट 7-8 महिने होत आलेले आहेत। आता अजूनही 8-10 महिने झाले आहेत तरीही रिझल्ट नाहीये। तर त्याला काही कारण आहेत। पहिलं कारण जे होतं कोरोनाचं, आता ते तर संपलेलं आहे। ऑलमोस्ट सगळ्या एक्झाम, बाकी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सगळ्या एक्झाम्स होत आहेत। परंतु दुसरं जे कारण आहे मराठा आरक्षणचं, मराठा आरक्षणमुळे मेन रिझन आहे की मराठा आरक्षण पेंडिंग असल्यामुळे ते सुप्रीम कोर्टमध्ये जो स्थगिती आलेली आहे त्या कारणामुळे एमपीएससी रिझल्ट लावू शकत नाही आपला। इव्हन ते प्रिलिमचे एक्झामही घ्यायला तयार नाही सध्या आता। तर रिझल्ट लावण्यानंतरची गोष्ट आहे, कारण की रिझल्ट लावण्यासाठी आपल्याला त्यांना क्लिअर कट आयडिया असणं आवश्यक आहे की कोणत्या प्रवर्गासाठी किती सीट सोडायच्या आहेत। आता ऍड आली त्यावेळी एससीबीसी साठी काही सीट होत्या, जरा 20 सीट एससीबीसी साठी आहेत, तर त्यांना त्या रेशोमध्ये प्रिलिमचा रिझल्ट लावावा लागेल। अदरवाईज जर आता सर एससीबीसीचं रिझर्वेशन कॅन्सल होत असेल तर मग त्यांना ईडब्ल्यूएस मध्ये द्यायचं का त्या सीट ओपन मध्ये फॉरवर्ड करायच्या, कुठे करायच्या, अजून हे त्या क्लिअर कट त्यांना आयडिया नसल्यामुळे सध्या रिझल्ट पेंडिंग आहे। आणि लक्षात घ्या मित्रांनो, काल परवा एक हायकोर्टमध्ये आला होता निर्णय की एससीबीसीच्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस मधून स्कॉलरशिप वगैरे देण्यात यावी वगैरे, परंतु एमपीएससी कडे असे काही एक निर्देश नाही आहेत की तुम्ही रिझल्ट असा एससीबीसीच्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस मध्ये कन्सिडर करून लावण्यात यावा म्हणून, कारण की ह्यामध्ये अजूनही भरपूर कॉम्प्लिकेशन राहू शकतात। जे काही विद्यार्थी एससीबीसी मध्ये आहेत ते पूर्णच्या पूर्णच ईडब्ल्यूएस मध्ये इलिजिबल राहतील असं नाहीये, कारण की काही विद्यार्थ्यांचं असं होऊ शकते की त्यांचं इन्कम लिमिटमध्ये असेल नॉन क्रिमिनलमध्ये, परंतु त्यांच्या जी घराची स्क्वेअर फूटची जागा आहे, कारण की ईडब्ल्यूएस साठी भरपूर क्रायटेरियाज आहेत की तुमची घराची स्क्वेअर फूट एवढी असली पाहिजे, तुमच्या शेतीची जो किती एकर शेती असली पाहिजे त्याचे लिमिट्स आहेत। त्यामुळे ईडब्ल्यूएस मध्ये फक्त काय एससीबीसी मध्ये फक्त इन्कमचा क्रायटेरिया होता नॉन क्रिमिलियरचा, परंतु ईडब्ल्यूएस मध्ये बाकी पण क्रायटेरियाज आहेत। त्यामुळे तुम्ही सरसकट सगळे एससीबीसी मध्ये जाणार नाहीत असं होणार नाही। त्यामुळे अजून त्या ह्या गोष्टी कशा ईडब्ल्यूएसच्या मध्ये त्या मुलांना घ्यायचं किंवा अजून ते स्थगिती कंटिन्यू होते का काय होते, अजून सुप्रीम कोर्टमध्ये 24 जानेवारीला एक सुनवाई आहे, त्यावेळेस काय होते। आता एवढ्या दिवस गव्हर्नमेंटचं पण काय म्हणणं पडेल की एवढ्या दिवस आपण वाट बघितली, अजून एक महिना वाट बघू की 24 जानेवारी सुप्रीम कोर्टचा काय निकाल येतो त्यानुसार मग आपण निर्णय बघू, कारण की आता आणखी काहीतरी टेम्पररी अरेंजमेंट करणार, पुन्हा एका महिन्यानंतर सुप्रीम कोर्टचा काहीतरी निर्णय येणार आणि पुन्हा रिझल्ट चेंज होणार वगैरे। ह्या गोष्टी केल्यापेक्षा मला वाटत नाही की अजून एक महिना तरी काही पण आपल्या रिझल्टवरती इफेक्ट होईल म्हणून काही एक मला वाटतं ऍक्शन घेणार नाही एमपीएससी, गव्हर्नमेंटही काही निर्देश देणार नाही, कारण की पुन्हा त्याच गोष्टी उद्भवणार। म्हणून एक महिना तरी अजून काही होणार नाहीये एका महिन्यानंतर ज्यावेळेस। आणि दुसरी गोष्ट आणखी 24 जानेवारी रिझल्ट येईल तेही मला वाटत नाही, कारण की 26 जानेवारी रिपब्लिक डे आहे, त्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी हे काही असे सेन्सिटिव्ह इश्यूज वरती निर्णय देतील मला डाऊट आहे। तर एक फेबमध्ये मला वाटते फायनल रिझल्ट येऊ शकतो आणि फायनल रिझल्ट आल्यानंतर मग जर स्थगिती आली याला एससीबीसीला तर मग आणखीन थोडंसं प्रोसेस डिले होईल, कारण की मग त्यामध्ये एमपीएससीला पुन्हा जे आरटीओची एक्झाम आहे किंवा बाकी जे महाराष्ट्र सर्व्हिसेस आहेत ह्या काही आधी परीक्षा आल्या आहेत, ह्यामध्ये एससीबीसी प्रवर्गामधून जागा काढल्या होत्या, त्यांना पुन्हा ऑप्शन ओपन करावं लागेल की तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये ओपन करा किंवा ओपन मध्ये अप्लाय करायचं। हे अजून करेक्शन करायसाठी आणखी काही 10-15 दिवस वेळ द्यावा लागेल आणि ते करेक्शन झाल्यानंतर मग ते डिसाईड करतील की एक्झाम कधी घ्यायची आहे। तर माझा जो मेन क्वेश्चन्स आहे की प्रॉबेबली कधी एक्झाम, जर एससीबीसीचं आरक्षण जर कंटिन्यू राहिलं पुढे तर मग एकदम स्मूथ होऊ शकते की लगेच ते 2 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये निर्णय घेतील की परीक्षा कधी घ्यायची आणि लगेच एका महिन्यामध्ये वगैरे तुमचा एक्झाम होऊ शकते। पण जर आरक्षणावरती पुन्हा स्थगिती कंटिन्यू राहिली किंवा कॅन्सल झालं आरक्षण तर मग आणखी थोडंसं कॉम्प्लिकेशन्स तयार होऊ शकतात। तर मित्रांनो सध्याचं जर परिस्थिती बघितली, आपण एक विचार केला की फेबमध्ये जर निर्णय येईल आणि फेबमध्ये जर वातावरण क्लिअर झालं हे, तर एक मार्च किंवा एप्रिलमध्ये तुमची एक चान्सेस किंवा तुम्ही एक आणखीन सेफ साईड असं कन्सिडर करू शकता एप्रिल किंवा मे मध्ये, कारण की भरपूर मुलांचा आता वाट बघून बघून थकलेत विद्यार्थी आणि जॉब करायचा कसं। भरपूर मुलींचे पण मला फोन येतात की सर घरचे लग्नासाठी फोर्स करतायत, किती दिवस वाट बघायची आम्ही परीक्षेची आणि काय होणार वगैरे, आम्ही नक्की प्रिपरेशन कंटिन्यू ठेवायची का नाही ठेवायची। मित्रांनो लक्षात घ्या, ही एक्झाम अशी आहे, तुम्ही एक 3 वर्षापासून 2017 पासून मुलं वाट बघतायत एक्झामची आणि इतक्या दिवसापासून तुम्हाला आता चान्स भेटलेला आहे या गोष्टीला आणि आणखीन 8-10 महिने तुम्ही ऑलरेडी वाट बघितलेली आहे आणि 8-10 महिने वाट बघितल्यानंतर आता 2 महिन्यासाठी तुम्ही पेशन्स नको घालू, कारण की आता एवढ्या दिवस वाट बघितली आपण आणि शेवटच्या 2 महिन्यासाठी तुम्ही जर काही जॉब जॉईन करत असाल किंवा काही आणखी क्रिटिकल डिसिजन घेत असाल तर
तो डायरेक्टली इफेक्ट होईल तुमच्या रिझल्टवरती. तर ह्या कंडिशनमध्ये मला असं वाटतं की आणखी थोडेसे पेशन्स ठेवणं आवश्यक आहे. जर तुमची प्रिलिमच नसती निघाली तर वेगळी गोष्ट असते, कारण की आता तुम्ही एक स्टेप पार केलेली आहे आणि एक स्टेप पार केल्यानंतर मला वाटत नाही की तुम्ही आणखीन ह्या शेवटचा जो हत्ती गेला आणि शेपूट राहिला अशी कंडिशन सध्या आता आपल्या याच्यामध्ये आलेली आहे. मग ह्या कंडिशनमध्ये तुम्ही पेशन्स ठेवणं आवश्यक आहे आणि तुमचा स्टडी पण कंटिन्यू ठेवणं आवश्यक आहे. ठीक आहे, मुलींनीही थोडंसं आणखी 5-6 महिने लग्नासाठी थोडंसं कन्व्हिन्स करा की 5-6 महिने राहू द्या, कारण की ही अपॉर्च्युनिटी अशी आहे की दरवर्षी येत नाहीये. बाकीची महाराष्ट्र सर्व्हिसेस असतील किंवा बाकी राज्यसेवा वगैरे असतील, ह्या परीक्षा दरवर्षी चालूच राहतात की ह्या वर्षी आणि पुढच्या वर्षी. परंतु आरटीओची परीक्षा अशी आहे की ऑलरेडी 3-3 वर्ष येत नाही आणि ह्या वर्षी भरपूर म्हणजे चान्सेस नसतानाही 240 जागा आल्या आहेत. हा आणखीन एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे की विद्यार्थी काय विचारतात की सर त्या जागा वाढतील का? कारण की आता ते एक आरटीआय मध्ये आलेलं आहे की जागा एवढं व्हॅकंट आहेत, 500 काहीतरी व्हॅकंट आहेत जागा. मित्रांनो, व्हॅकन्सी आहे लिगली, परंतु जर तुम्ही ऍक्च्युअलमध्ये बघितलं तर ऍक्च्युअलमध्ये डिपार्टमेंटमध्ये ऑलरेडी भरपूर आता हे 2017 मध्ये जे आरटीओ इन्स्पेक्टर झालेले आहेत, ह्या भरपूर आता इनपुट झालेलं आहे आणि सध्या मला वाटत नाही की गव्हर्नमेंट आरटीओ डिपार्टमेंटला मॅन पॉवरची एक्स्ट्रा आवश्यकता आहे. आणि आणखीन जर परिस्थिती बघितली महाराष्ट्राची, ह्या कोरोनामुळे भरपूर सारी इकॉनॉमिक कंडिशन डाऊन झालेली आहे. थोडीफार रिक्वायरमेंट असेलही तरीही मला असं वाटत नाही की ते ह्या वेळेस फिलअप करतील म्हणून. त्यामुळे तुम्ही आणखीन ह्या गोष्टीवरती जास्त डिस्कशन किंवा होप ठेवू नका की जागा वाढतील म्हणून. एक जागा वाढल्या तर चांगलीच गोष्ट आपल्यासाठी, बोनसच आहे, परंतु ती तुम्ही जास्त त्याचा विचार करून तुम्ही प्लॅनिंग नका करू. सध्या जेवढ्या जागा आहेत 240 जागा आहेत, 240 जागांचाच विचार करून तुम्ही टार्गेट ठेवून तसाच प्रिपरेशन करा आणि 240 मध्ये सिलेक्शन होईल हाच एक विचार करा मित्रांनो. सध्याचे जे घरचे असतील तुमचे आई वडील असतील, त्यांना तुम्ही कन्व्हिन्स करा की 2-3 महिने मी नाही जॉब करत किंवा 2-3 महिने माझं लग्नाचं पोस्टपोन करा. जे आधी आता ह्या पुढच्या मला असं वाटतं की फेब्रुवारीमध्ये ऑलमोस्ट भरपूर सारा पिक्चर क्लिअर होईल आणि मार्च एप्रिल किंवा तुम्ही जास्तीत जास्त मे एंड पर्यंत एक टार्गेट ठेवू शकता की मे पर्यंत तुमच्या एक्झाम्स होतील. तर आता सध्या जो टाइम आहे आणखीन 3-4 महिने, आपल्या 4-5 महिनेही वाट बघावं लागू शकते. तर ह्या 3-4 महिन्यामध्ये तुम्ही प्रिपरेशन आणखी कंटिन्यू ठेवायला हवी. आणि कसं आहे, ही पोस्ट अशी आहे की तुम्ही 3-3 वर्ष वाट बघितली आहे आणि 3 महिने किंवा 4 महिने आणखी वाट बघणं मला असं वाटतं की काही मोठी गोष्ट नाही. आणि वाट बघतं म्हणजे आपल्याला अनसर्टनिटी झिरो नाही आहे, नाही की आपल्याला एक्झाम होणारच नाही म्हणून. एक्झाम तर होणार आहे. ज्या असे काही मुलं आहेत की त्यांनी 17 मध्ये एक्झाम दिली आणि त्यांना नंतर भविष्यच माहिती नव्हते की आरटीओची एक्झाम येईल का नाही येईल, तरीही ते मुलं फक्त एका आशेच्या किरणावरती वाट बघून होते. आता तुमच्याकडे एक्झाम आलेली आहे, तुमची प्रिलिम झालेली आहे, तुमचा प्रिलिमचा स्कोर चांगला आहे, तुमची मेन्सचा स्टडी पण तुम्ही ऑलरेडी झालेला आहे तुमचा कंप्लीट. आता फक्त तुम्हाला एक्झामची वाट बघायची आहे, फायनल एक्झामची, आणि ती होणार आहे 100% एक्झाम. तर ह्या एवढ्या सर्टनिटी पण तुमच्याकडे खूप जास्त आहेत. सगळ्या मुलांचं म्हणणं की सर आता वातावरण अनसर्टनिटीच आहे, आता ह्या कंडिशनमध्ये अंधार आहे, कधी होणार परीक्षा, काय होणार. अरे मित्रांनो, एवढं तर माहिती आहे, परीक्षा आली आहे, प्रिलिम झाली आहे तुमची, तुम्हाला मार्क्स चांगले आहेत, तुम्ही प्रिलिम पास होणार आहे. एवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. फक्त एकच निगेटिव्ह गोष्ट आहे की नक्की आता डेट नाही माहिती आपल्याला. तर ते डेटही काही अनलिमिटेड टाइमसाठी एक्सटेंड होणार नाही आहे आता. आणि आणखी दुसरी गोष्ट की फक्त तुमची एकच एक्झाम पेंडिंग नाही आहे, सगळ्या एक्झाम महाराष्ट्र सर्व याच्या एमपीएससी सगळ्या एक्झाम पेंडिंग आहेत. त्यामुळे सगळ्या एक्झाम जर पेंडिंग आहेत तर ह्या एक्झाममध्ये त्यांना काही ना काही निर्णय घेणं आवश्यकच आहे लवकर, आणि होईल तो निर्णय. तर तुम्ही एक थोडासा आणखी 3-4 महिन्याचा टाइम पिरियड तुम्ही करून एक विचार करा, 3-4 महिने आणखी अभ्यास करत कंटिन्यू ठेवा आणि ह्या ठिकाणी तुम्हाला पोस्ट काढायचीच आहे. कारण की असा चान्स पुन्हा असा नाही की पुन्हा भेटणार आहे म्हणून. आणि आणखी प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊनही तुम्हाला काय, प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण जॉबची कंडिशन माहिती आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी काय तर, आणि ऑलरेडी तुमच्या तोंडी घास आलेला आहे. आणि हा असा जर तुम्ही शेवटी जर असं तुम्ही बाहेर काहीतरी प्रिपरेशन करून किंवा कुठेतरी जॉबला जाऊन घालवत असाल तर तीही एक चुकीची गोष्ट आहे. मान्य आहे, फायनान्शियल कंडिशन सगळ्यांच्या ढासळलेल्या आहेत, पण जर थोडंसं जर तुम्ही कळ सोसली आता तर भविष्य तुमचं उज्ज्वल आहे मित्रांनो. आणि अशी अपॉर्च्युनिटी पुन्हा पुन्हा येत नाहीये. तुम्ही ऑलमोस्ट एक पायरी पार केलेली आहे, शेवटच्या पायरी आहे तुमची. तर ह्या ठिकाणी थोडेसे पेशन्स ठेवणं आवश्यक आहे. तर आता इथून पुढे प्लॅनिंग कशी असली पाहिजे तुमची मित्रांनो, बघा आता सध्या पुणे मेट्रोच्या पण वॅकन्सी आलेल्या आहेत. आता तुम्ही 8 महिन्यापासून मेन्सचा अभ्यास करताय. आपण आता इथून पुढे 4-5 महिन्यामध्ये आपली स्ट्रॅटर्जी काय असायला हवी, या स्ट्रॅटर्जी बद्दल आपण थोडंसं डिस्कस करणार आहोत. आता तुम्ही 7-8 महिने झालेत मेन्सचा अभ्यास करताय, ऑलमोस्ट डिप्लोमा लेवलचे सब्जेक्ट आहेत, 10 सब्जेक्ट आहेत फक्त. सिलेबस हे बघितलं तर खूपच स्पेसिफिक सिलेबस आहे. गेट IAS सारखा सिलेबस नाही की आपल्याला खूपच डेप्थमध्ये आपल्याला जावं लागते. डिप्लोमा लेवलचा सिलेबस आहे, एक सर्टन लिमिट्स आहे त्याला की किती डेप्थमध्ये सिलेबस करायचा आहे. तर मला अपेक्षा आहे की आता ऑलमोस्ट, आणि फीडबॅकही आहेत विद्यार्थ्यांचे की सर आमचा अभ्यास झालेला आहे, पूर्ण व्हिडिओ लेक्चर्स बघितलेले आहेत,
थिअरी पण वाचलेली सगळी, MCQ पण ऑलमोस्ट प्रॅक्टिस झालेले आहेत. आता ह्या कंडिशनमध्ये नक्की आता पुढे काय करावं हे सुचत नाहीये. मित्रांनो लक्षात घ्या, आता इथून पुढे लक्षात घ्या, आता ही एक्झाम जी आहे ना, मी आधी पण बोललो, ही एक्झाम IAS गेट सारखी एक्झाम नाहीये, की खूप डेप्थमध्ये लागेल. आता दुसरी आता तुम्हाला डेप्थमध्ये अभ्यास करा. आता तुमचा एक सर्टन लेवलपर्यंत अभ्यास झाला ना, आता तुम्ही एक मला वाटतं की पुणे मेट्रो जे ऑप्शन आलेलं आहे किंवा आणखी जे नॅशनल फर्टिलायझर लिमिटेडचं पण ऑप्शन आहे, जे काही टेक्निकल एक्स्ट्रा पण ऑप्शन आहेत ना, त्याला पण सोबत घेऊन चालायला हवं. एकदमच मी साईडला जा, नॉन टेक्निकलकडे जा असं म्हणत नाहीये, पण त्यालाही सोबत जायला काही हरकत नाही. आता पुणे मेट्रो जर बघितलं तर पुणे मेट्रोमध्ये जवळपास एक 60% सिलेबस हा टेक्निकल आहे. एक 40% 15 मार्क तुमचे जे याचे आहेत मराठी आणि 35 मार्क ॲप्टिट्यूड रिझनिंगचे. तर हे जे मार्क्स आहेत ह्या मार्कांमध्ये तुम्हाला थोडंसं नॉन टेक्निकलचं आहे, परंतु हेही काही खूप म्हणजे डिफिकल्ट नाहीये. मागच्या वर्षी जर तुम्ही MMRDA पेपर बघितले किंवा नागपूर मेट्रोचे जर विद्यार्थ्यांकडे फीडबॅक घेतला तर एक खूप डीपमध्ये नाहीये तो सिलेबस. तर ह्यासाठी तुम्हाला तुम्ही एक सोबत घेऊन चालू शकता. मेकॅनिकलचा तुमचा RTO मेन्सचा तर अभ्यास होतोच आहे, त्यासोबत पुणे मेट्रोचा टेक्निकल पण होत आहे तुमचा. ऑलमोस्ट सिलेबस सारखाच आहे, कारण की तीही डिप्लोमा लेवलची एक्झाम आहे, ही पण डिप्लोमा लेवलची एक्झाम आहे. तर टेक्निकल तर कॉमन होतच चाललाय. मग जर तुम्ही थोडंफार ॲप्टिट्यूड रिझनिंग सोबत केलं किंवा तुमचं मराठीचं जे आहे एक्स्ट्रा थोडंसं ते जर सोबत केलं, मी ऑलरेडी सांगितलं की ते ऑलरेडी आपल्या याच्यात मराठीचा कोर्स 190 मध्ये अवेलेबल आहे वगैरे. तर ह्या ज्या तुम्ही जर बघितलं थोडंफार एक 2 जरी लेक्चर बघित राहिले, तीही परीक्षा एप्रिल मे मध्ये होण्याचे चान्सेस आहेत. तर एक थोडंफार जर तुम्ही ह्या नॉन टेक्निकल 20% किंवा 10 to 15% जरी टाइम दिला ना, तोपर्यंत नॉन टेक्निकल होते जाईल. नॉन टेक्निकलमध्ये काय तुम्ही जनरल स्टडी तुमचं प्रिलिम पण झालेलं आहे, ॲप्टिट्यूड रिझनिंग पण प्रिलिम पण झालेलं आहे. फक्त तुम्हाला रिफ्रेश करायच्या आहेत त्या गोष्टी बघा मित्रांनो. तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही सोबत जाऊन करू शकता. टेक्निकलला एक 80 to 85% वेळ द्या तुम्ही आणि नॉन टेक्निकलला एक 10 to 15% वेळ द्या, जेणेकरून तुम्हाला दोन्ही ऑप्शन ओपन राहतील. जरी सीट कमी आहेत मित्रांनो, पण 6 किंवा 8 सीटही कमी नाही, आपल्याला फक्त एक सीट हवी असते. तर तुम्ही जर केलं, भरपूर सारे विद्यार्थी होतात असे, एक सीट ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पण सिलेक्ट होतात आणि तुम्ही ऑप्शन ठेवायला काही हरकत नाहीये. मी विद्यार्थ्यांमध्ये आतापर्यंत मला एक खूप मोठी खंत वाटते, आपण इंजिनिअरिंगमध्ये एक 50-50 हजार, 1-1 लाख रुपये फीस भरतो आणि फीस कशासाठी भरतो आपल्याला माहिती असते, प्लेसमेंट काही नाहीये वगैरे. आपण 4-5 लाख रुपये इंजिनिअरिंगसाठी खर्च करतो आणि ज्यावेळेस जॉब भेटण्याची गरज येते त्यावेळेस 500 रुपयाची फी भरण्यासाठी आपण, अरे फीस 500 रुपये आहे, जागा 4च आहेत, मग कसं करणार? अरे तुम्ही पहिले तुम्हाला जॉबची काही ॲच्युरिटी होती का? तुम्हाला फक्त सर्टिफिकेट भेटणार होतं कॉलेजमधनं आणि इथे तुम्हाला ॲटलीस्ट जॉबच्या काही ना काहीतरी चान्सेस आहेत, काही ना काही अपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्या ठिकाणी तुम्ही 500 रुपये आणि 400 रुपये जर फीजमध्ये बघत असाल तर ही चुकीची गोष्ट मी सांगतो. 500 रुपयामध्ये तुम्ही तुमची एखादी अपॉर्च्युनिटी घालवताय तर चुकीची गोष्ट आहे. तुम्ही 5 लाख रुपये खर्च केले कशासाठी? एक्झामला इलिजिबल होण्यासाठी, आणि तुम्ही एक्झामला इलिजिबल आणि ती एक्झाम द्यायला जात नाही कशासाठी? 500 रुपये आहेत फीज म्हणून. तर असंही करू नका. एक थोडंसं काहीतरी सर्टन अमाऊंट, मी सांगतो 10 ते 15-20 हजार रुपये तुम्ही काढूनच ठेवायला पाहिजेत. ज्याही काही एक्झाम येतात आपल्याला इलिजिबिलिटीसाठी किंवा आपल्या लेवलच्या, आपल्या सिलेबस कॉमन आहेत, त्या सगळ्या एक्झाम तुम्ही फॉर्म भरायला हवं. नाहीतर तुम्ही 1-2 वर्ष तयारी करताय किंवा आपले इंजिनिअरिंगचे विद्यार्थी काही 4-4, 5-5 वर्ष कंटिन्यू राहत फील्डमध्ये, 2 वर्ष तयारी करताय. 2 वर्ष म्हणजे जेवढे ठेवा 10,000 15,000चा बजेट तुम्ही ते फक्त फॉर्म भरण्यासाठी. तुम्ही इंजिनिअरिंग करण्यासाठी एवढं मोठं बजेट ठेवलं होतं, तर फॉर्म भरण्यासाठी तेवढं बजेट ठेवू शकत नाही का? भरा तो फॉर्म. ज्या पण आपल्याला इलिजिबल एक्झाम येतात ना, सगळ्यांचे फॉर्म भरा. कुठे तुमचं नशीब उघडेल ते सांगू शकत नाहीये, पण तुम्ही लॉटरी तिकीटच काढणार नाही तर मग तुमची कशी लॉटरी लागेल तुम्हाला? आधी तुम्हाला फॉर्म तर भरावा लागेल, परीक्षेला जाऊन बसावं लागेल, काही ना काही अभ्यास करून प्रिपरेशन करून एक्झाम तर द्यावं लागेल. त्यावेळेस तुमचं फायनल मेरिट लिस्ट बघू शकतो तुम्ही. फक्त तुम्ही स्वप्न बघणं म्हणजे झोपेत स्वप्न बघून काही स्वप्न पूर्ण होणार नाहीये. त्यासाठी काही ना काहीतरी प्रयत्न करावे लागतील. तर तुम्ही सगळे फॉर्म भरत राहा. पुन्हा राहिली गोष्ट आता आरटीओ मेन्समध्ये आपण आता कशी प्रिपरेशन असायला हवी लक्षात घ्या मित्रांनो. तुमचे थेअरी झालेलं आहे, तुमचे व्हिडिओ लेक्चर सगळे बघून झालेले आहेत. आता इथून पुढे लक्षात घ्या, मेन क्वेश्चन्स आहे की तुमची MCQ प्रॅक्टिस खूप असणं आवश्यक आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, आता भरपूर ठिकाणी MPSCचं म्हणणं होतं की आम्ही मेन्स एक्झाम ह्या ऑनलाईन घेणार आहोत आणि मोस्ट प्रॉब्लेम मॅक्सिमम चान्सेस आहेत की RTO MA सुद्धा ऑनलाईन होण्याचे चान्सेस आहेत. तर तुम्हाला ऑनलाईन एक्झामची तयारी पण करणं आवश्यक आहे. मॅक्सिमम ऑनलाईन टेस्ट द्या तुम्ही. लक्षात घ्या, तुमची एकदा तयारी झाली आहे ना, प्रिपरेशन झाली, तुमची एक व्हिडिओ लेक्चर सिरीज बघून झालेली आहे, थेअरी बघून झालेली आहे, ह्या जे सिलेबस आहे याला खूपच जास्त चघळत राहण्याचा अर्थ नाही आहे. मग ह्याच्यामध्ये काय व्हेरायटीज ऑफ क्वेश्चन जास्तीत जास्त तुम्ही सॉल्व्ह करा. मॅक्सिमम व्हेरायटीज ऑफ क्वेश्चन असायला पाहिजेत आणि एक लेवल मेंटेन ठेव की आपल्या RTO MA लेवलचे क्वेश्चन्स असले पाहिजेत. अदरवाईज तुम्ही IAS गेटचे जर खूप जास्त हाय लेवलच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करताल तेही रिलेव्हंट राहील तुमच्या अभ्यासासाठी. तर तुम्ही आता जी तयारी करताना ह्या तयारीसाठी तुम्ही एक सर्टन लेवल जे आहेत ना आपले क्वेश्चन तेच असायला पाहिजेत.
जे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं SSC JEE किंवा DK सिंगचे किंवा खुर्मीचे बुक्स वगैरे हे झालं होतं. पण मॅक्सिमम मुलांचे फीडबॅक आहेत की सर ते आता वाचून आमचे MCQ रीड करून झाले, आता काय करावं? आपण जे याचं बुक काढणार होतो ESC प्रिव्हियस इयरचे 1 लायनर क्वेश्चन्स आणि गेटचे 1 मार्कर क्वेश्चन्स, तर ते सध्या आपण बुक लॉन्च करत नाहीये, कारण की आपण त्याच्यासाठी एक टेस्ट सिरीज लॉन्च करतोय. त्या टेस्ट सिरीजमध्येच ते सगळे ESCचे 1 मार्कर क्वेश्चन आणि जे गेटचे 1 मार्कर क्वेश्चन ते ऑलमोस्ट तुम्हाला टेस्टच्याच फॉर्मॅटमध्ये राहणार आहे, कारण की बुकची प्रिंटिंग कॉस्ट मुलांवरतीच बर्डन येते ऑलमोस्ट ते सगळं. तर आम्ही ते सगळं बघून काय केलंय, आणि MCQ पण एक लिमिटेशन येते प्रिंटिंगमध्ये बुक म्हटल्यावरती. तर आता आम्ही इथे अनलिमिटेड MCQ प्रॅक्टिससाठी देण्याचा प्लॅन ठरवला आहे. जेही आपल्याकडे विद्यार्थी इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन व्हिडिओ कोर्सला जॉईन आहेत, ऑलमोस्ट सगळ्या विद्यार्थ्यांचे आम्ही 25,000 MCQचं टार्गेट आहे माझं. येणारे जर 4-5 महिन्यात आपल्याकडे, तर येणाऱ्या 4-5 महिन्यामध्ये विद्यार्थ्यांचे जवळपास 25,000 MCQचं आम्ही टार्गेट ठेवलं. 25,000 MCQ तुम्ही सॉल्व्ह व्हायला हवे. आणि आपली जर एक्झाम बघितली तर एक्झामचे 1 लायनर क्वेश्चन आहेत, रिपीटेड क्वेश्चन आहेत. आणि रिपीटेड क्वेश्चनचे सोर्सेस जर तुम्हाला माहिती आहेत, बघा कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जर तुम्हाला क्लिअर करायची आहे, तर त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये येणारे क्वेश्चनचे सोर्सेस तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि ते सोर्सेस जर तुम्ही सगळे कव्हर केले, सगळ्या सोर्सेस मधले जर MCQ तुम्ही रीड केले, तर काय होणार, तुम्हाला जे एक्झामला येत आहेत MCQ, ते जर तुम्ही कुठेतरी वाचले असतील, रीड केले असतील, तर त्यांचा आन्सर लगेच तुम्हाला कळेल. आणि जर ते तुम्ही टेस्ट फॉर्मॅटमध्ये करताय, तर आणखी तुम्ही सेमच फॉर्मॅटमध्ये तिकडे एक्झाम देणार आहे. तर सेम फॉर्मॅटमध्ये त्याचं टेस्ट फॉर्मॅट जर ते MCQ होत आहेत, म्हणून आम्ही एक बुकचा प्लॅन थोडासा ड्रॉप केलाय. आणि ते बुक सध्या आम्ही डायरेक्टली काय करतोय, ऑनलाईन टेस्ट सिरीजच्या फॉर्मॅटमध्ये देतोय, जेणेकरून तुम्हाला ते अनलिमिटेड MCQ सोर्स, आम्ही ते 3,000 किंवा 4,000 पर्यंत प्लॅन होता आमचा MCQ देण्याचा, परंतु तो प्लॅन ड्रॉप केल्यामुळे आता आम्ही ऑलमोस्ट 5 टाइम्स तुम्हाला जास्त MCQ देणार आहोत. आणि जेही काही आपल्याला RTOला तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आम्ही जी कमिटमेंट करतो, त्या कमिटमेंट कमीच असते आणि कमिटमेंटपेक्षा जास्त देतो नेहमी. जे काही RTOला आम्ही विद्यार्थी जॉईन झाले त्या व्हिडिओ कोर्सला, त्या व्हिडिओ कोर्सच्या विद्यार्थ्यांना फक्त आम्ही एक ती जी आपली याची टेस्ट सिरीज होती, एक 60 टेस्ट ज्या होत्या, त्या 60 टेस्ट सिरीज, नंतर आपलं सॉफ्ट कॉपीमध्ये मटेरियल आणि व्हिडिओ कोर्स सगळे. आता व्हिडिओही बघा तुम्ही, किती रिव्हिजनचे व्हिडिओ एक्स्ट्रा केले आहेत, किती MCQ सॉल्विंगचे व्हिडिओ आपण एक्स्ट्रा करतोय नेहमी. आणि आता ज्या टेस्ट आहेत येणाऱ्या, ह्या टेस्टची तर कमिटमेंट नव्हती, परंतु आम्हाला माहिती आहे की विद्यार्थ्यांना आता वेळ आहे, तुम्हाला गरज आहे MCQ सॉल्विंगची. त्यामुळे आता जो येणारा आहे, आता सध्या कालच एक प्रोडक्ट लॉन्च केला आपण, की त्यामध्ये जे 8,000 MCQs आहेत, जे स्टँडर्ड रेफरन्स बुकचे, मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, तुम्हाला सोर्स माहिती असणं आवश्यक आहे. मी खूप सारे एक्झाम दिल्यात मेकॅनिकलमध्ये, आणि कुठनं क्वेश्चन त्यात एक्झाममध्ये, ह्याची एक प्रॉपर आयडिया तुम्ही प्रिलिममध्ये त्याचा अनुभव घेतले जातात, मागच्या 17ची पण आणि 19ची पण. डायरेक्ट MCQ ऑप्शन सुद्धा चेंज नव्हते. तुम्ही सध्याही तुम्ही प्रिलिमचं बुक बघा आमचं, आणि टेक्निकलचे 20 क्वेश्चन बघा की आमच्या बुकमधनं किती आले होते, आणि त्याचे ऑप्शन सुद्धा चेंज नाही झालेले. तर ह्या जे आमचं एक अंदाज आहे, त्या अंदाजानुसार आम्ही ते करतोच आहे, परंतु आता एक सर्टन लिमिट पर्यंत आपण क्वेश्चन घेऊ शकत होतो आधीपर्यंत, परंतु आता वेळ आहे. तर 1% सुद्धा चान्स नाही घ्यायचा आपल्याला की आपलं काहीतरी तिथे चुकेल MCQ किंवा आपलं 1 मार्क कमी होईल म्हणून. मॅक्सिमम जे MCQ आम्ही सगळे सोर्सेस आम्ही कव्हर करतोय, ज्यामध्ये आता पहिला सोर्स, मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स जो आहे, तो आहे रेफरन्स बुकचा. तुम्ही प्रिलिमलाही तो ऑब्झर्वेशन केला असेल, किरपाल सिंग आणि गणेशन मधले किती क्वेश्चन्स होते प्रिलिमच्या एक्झामला, तर ते स्टँडर्ड रेफरन्स बुक आहे. मग प्रिलिमला ते स्टँडर्ड रेफरन्स बुक आहे, तर त्याचे तुम्ही बघितलं किती क्वेश्चन आलेले आहेत. मग मेन्सलाही मॅक्सिमम स्टँडर्ड बुकचे रेफरन्सचे क्वेश्चन येत असतात भरपूर सारे. तर ते जे स्टँडर्ड रेफरन्स बुक आहेत, सगळे स्टँडर्ड रेफरन्स बुक आम्ही आणलेले आहेत, आणि सगळे स्टँडर्ड रेफरन्स बुक जवळपास 8,000 पेक्षा जास्त MCQ त्याच्यामध्ये आम्हाला सापडलेले आहेत. तर ते सगळे 8,000 पेक्षा जास्त MCQ, तुम्ही तर काय असे 20-30 बुक आणणार नाहीये. आम्ही 20-30 बुक परचेस केले आहेत, आणि 20-30 बुक परचेस करून त्याचे सगळ्याचे जे चॅप्टरच्या मागच्या साईडला MCQs आहेत, ते MCQs तुम्हाला टेस्ट फॉर्मॅटमध्ये देतोय. म्हणजे हे जर सगळे स्टँडर्ड बुकचे रेफरन्स बुकचे MCQ काय, तर मी गॅरंटी म्हणून सांगतो, त्यातले कमी कमी 40 ते 50 MCQ तरी तुम्हाला डायरेक्ट एक्झाममध्ये येऊ शकतात. डायरेक्ट तुम्ही एक्झाम अनुभव घेतलेला पण आहे प्रिलिमला. त्यामुळे ह्या सोर्सेसला इग्नोर करू नका. आणि एवढ्या इझिली तुम्हाला हे अवेलेबल करून देतो आम्ही. तुम्हाला 20-30 जे स्टँडर्ड बुक आहेत, ते अवेलेबल होणं डिफिकल्ट आहे विद्यार्थ्यांना, आम्हाला माहिती आहे. आणि एक विद्यार्थी ते घेऊही शकत नाही, त्याची कॉस्टिंगही खूप जास्त जाईल. आम्ही सगळ्यात जास्त मॉब आपल्याकडे आहे, आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही गोष्ट ऍक्टिव्हिटी करू शकतो, म्हणून आम्ही ते काय केलेलं आहे, सगळे रेफरन्स बुक आणलेले आहेत. आणि सगळे रेफरन्स बुक आणून आम्ही हे तुम्हाला देतोय. त्यावर प्लस दुसरी गोष्ट, ते MCQ फक्त ॲज इट इज नाही आहेत, त्या MCQचे डिटेल सोल्युशन पण त्याच्यामध्ये आहेत. जर का तुम्ही एक टेस्ट देताय, ती एक टेस्ट दिल्यानंतर तुम्ही जर बघितलं, एक क्वेश्चन जर सॉल्व्ह होतोय, समजा एक व्हॉट इज द कार्बन पर्सेंटेज इन माइल्ड स्टील,
तर तुम्ही जर माइल्ड स्टीलचं कार्बन पर्सेंट बघता मग त्याच्यामध्ये हाय कार्बन स्टील काय आहेत, नंतर अलॉयज मध्ये काय आहे, ते सगळे कार्बन पर्सेंटेज जे आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. पूर्ण टेबल राहील. म्हणजे जर तुमचा क्वेश्चन एक असेल तर त्याच्यासोबतचे आणखी सोल्युशन जर रीड केले तर 4 MCQ तुमच्या आणखी सोबत क्लिअर होतील. म्हणजे तुमची रिव्हिजन पण होते आहे आणि तुमचं काय होतात MCQ सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस पण होते आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आता तुमचं एक डायरेक्ट तुमचं बरं अभ्यास खूप झाला कन्व्हेन्शनल टाईपचा. आता आपल्याला रिव्हर्स स्टडी करायचा आहे. रिव्हर्स स्टडी काय आहे, जो तुम्ही MCQ डायरेक्ट सॉल्व्ह करायला घ्यायचा, MCQ वाढला तुम्ही सोल्युशन बघायचे, सोल्युशन मग जर तुम्हाला आणखीन अडचण असेल मग तुमच्या नोट्स उचलायच्या. म्हणजे रिव्हर्स स्टडी करायचं. MCQ वरून आता कन्सेप्ट सॉल्व्ह करणं आवश्यक आहे आपल्याला. MCQ बघायचे, काही कन्सेप्टमध्ये काही प्रॉब्लेम असेल, काही फॅक्टमध्ये प्रॉब्लेम असेल, तुम्हाला फॅक्ट्स लक्षात नसतील तर तुम्ही त्यावेळेस नोट्स बघू शकता. परंतु ऑलमोस्ट आम्ही काय केलेलं आहे, आणि जे काही MCQ आहे ते सोल्युशन आहे, सोल्युशनमध्ये प्रॉपर सोल्युशन देऊन आम्ही काय केलंय, सगळे कन्सेप्ट तिथेच क्लिअर होतील, हाच आम्ही एक उद्देश ठेवला याच्यामध्ये. तर हा पहिला प्रोडक्ट आहे स्टँडर्ड रेफरन्स बुकचा, त्यामध्ये 8000 MCQs आहेत. पुन्हा आम्ही एवढ्याच्या थांबणार नाहीये, कारण की वेळ आहे आपल्याकडे, अजून 3-4 महिने वेळ मला वाटतं की एक्झामला लागेल. तर हा पहिला प्रोडक्ट झाला. दुसरा प्रोडक्ट म्हणजे जवळपास ESE आणि गेटचे 1 मार्कर क्वेश्चन प्लस ज्या प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स आहेत पब्लिक सर्व्हिस कमिशन अदर स्टेटचे, म्हणजे राजस्थान झालाय, UP पब्लिक सर्व्हिस कमिशन झालाय, कर्नाटक पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे, याच्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन्स मधनंही आपल्या एक्झामला क्वेश्चन्स येत असतात खूप वेळा. काय असते आपली एक्झाम अशी आहे ना, ह्या एक्झाममध्ये फ्रेम क्वेश्चन हे खूप कमी आहेत, नसतातच, ऑलमोस्ट नाहीच म्हटलं तर चालेल. ह्यामध्ये डायरेक्ट रिपीटेड क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. मग रिपीटेड क्वेश्चनचे सोर्सेस ऑलमोस्ट हेच राहतात. कोणते गेटचे 1 मार्कर क्वेश्चन, कारण की 2 मार्कर क्वेश्चन खूप डिफिकल्ट असतात आणि आपली डिप्लोमा लेवलची एक्झाम आहे, त्यामुळे 2 मार्करचे क्वेश्चन अवॉइड. आम्ही 1 मार्कर क्वेश्चन सगळे गेटचे घेतलेले आहेत. ESEचे सिंगल लाईन क्वेश्चन आहेत, जे इझी क्वेश्चन्स आहेत, तेही डायरेक्ट येण्याचे चान्सेस आहेत आपल्या एक्झामला, तर तेही ऑलमोस्ट कव्हर केले आहेत. आणि ज्या अदर पब्लिक सर्व्हिस कमिशन्स आहेत ज्याच्यामध्ये मेकॅनिकलचे काही क्वेश्चन्स कव्हर झालेले आहेत, तेही आम्ही त्या सेकंड प्रोडक्टमध्ये कव्हर करतोय. त्या प्रोडक्टमध्ये जवळपास 8000 प्लस MCQs आहेत सेकंड प्रोडक्ट पार्ट 2. आणि पार्ट 3 जे की SSC JEE आणि RRB JEE, हे तर तुम्ही बघितलं. SSC JEE आपण व्हिडिओ कोर्समध्ये पण भरपूर सारे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतले SSC JEE आणि RRB JEE ह्यामधलेही MCQ आपल्या एक्झामला येतात. तर हे सगळे जे प्रॉपर सोर्सेस आहेत की एक्झॅक्टली त्या सोर्सेस मधून आपल्याकडे MCQ येऊ शकतात, तर ते सगळे जवळपास 25,000 पर्यंत MCQs आम्ही पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 ह्या तिन्ही प्रोडक्टमध्ये आम्ही काय करतोय, कव्हर करून घेतोय. जर तुम्ही आता सध्यापासून जर फक्त आमच्या MCQs वरती जर टार्गेट केलं, आपले जे MCQ घेतोय ह्यावरती जर तुम्ही टार्गेट केलं, मी सांगतो त्या MCQच्या बाहेरचा MCQ राहणार नाहीये. 250 पेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला फक्त तेवढे MCQ मध्ये मी दाखवेल तुम्हाला स्क्रीनशॉट काढून आणि प्रूफ देईल की बघा हा MCQ याच्यातला होता, तो MCQ त्यातला होता, तो MCQ ह्या टेस्ट मधला होता, तो MCQ त्या टेस्ट मधला होता. मी सांगतो जर तुम्हाला स्पेसिफिक दिलं की आता 25,000 MCQ आहेत, 25,000 MCQ जर तुम्ही डेली एक 10 जरी टेस्ट घेतल्या, 1,000 MCQ तुम्ही रोज सॉल्व्ह करू शकता. जर 1,000 MCQ डेली होत असेल तुमचे, किती दिवस लागणार तुम्हाला? 25 दिवस, 50 दिवस, 100 दिवस. जर तुम्ही विथ सोल्युशन प्रॉपर जरी क्लिअर केलं, 3 महिने खूप झाले माहितीये का तुमच्याकडे, 2 ते 3 महिने, आणि तुमचे एक तर कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत. मग आता रिव्हिजन पण होते, तुमचे MCQ पण सॉल्व्ह होत आहेत. तर हे प्रोडक्ट तुम्ही मिस करू नका. आणखी दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे, फुल सिलेबस टेस्ट. कारण की भरपूर मुलांचा काय होतोय, टाइम मॅनेजमेंटचा इश्यू असतो. तर ह्या टाइम मॅनेजमेंटमध्ये काय होते, ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर टाइममध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करता, जर आपल्याला एक 90 मिनिट्स वेळ आहे तर 90 मिनिट्समध्ये आपल्याला जवळपास 150 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, तर त्याचीही प्रॅक्टिस असणं आवश्यक आहे. तर तीही प्रॅक्टिस आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना प्रॉपर करून देणार आहे, जेणेकरून की 50 पेक्षा जास्त आपण मॉक टेस्ट आपण आपल्या विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देतोय. 50 पेक्षा जास्त मॉक टेस्ट, म्हणजे हे 4 प्रोडक्ट फ्रीमध्ये, ज्याची कमिटमेंट नव्हती आधी, हे 4ही प्रोडक्ट आपण आपल्या व्हिडिओ कोर्सच्या जे विद्यार्थी आहेत त्यांना अवेलेबल करून देतोय. जेही काही आपल्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ कोर्स लावलेला आहे त्यांच्यासाठी जवळपास येतं ही 2,000 रुपयाची कॉस्टिंग. जर बाहेर कोणी दुसरीकडे हे करत असेल, अभ्यास करत असेल, तर त्या विद्यार्थ्यांना जवळपास ह्याची कॉस्टिंग 2,000 पेक्षा जास्त जाणार. आणि आपल्या विद्यार्थ्यांना ही जवळपास ज्याची कमिटमेंट नव्हती ते 2,000 पेक्षा जास्त रुपयाचे विद्यार्थ्यांना आपल्याला फ्रीमध्ये अवेलेबल करून देत आहे. फक्त मला रिझल्ट हवा आहे. मी दिली होती कमिटमेंट 240 विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये लावणार, आणि ह्यावेळेस 100% लक्षात घ्या, 240 विद्यार्थी लक्षात राहणार. कारण की एक व्हिडिओ कोर्स झालाय, सिलेबस कंप्लीट झालाय, हे झालाय म्हणून आमची जबाबदारी संपली आहे असं नाहीये. तुम्हाला कन्सिस्टंटली शेवटपर्यंत मी सांगतो इग्नाइट अकॅडमी सोबत राहील, आणि फक्त तुम्ही तुमचे तेवढे 100% एफर्ट द्या. तुम्ही जे विद्यार्थी हे सगळे MCQ सॉल्व्ह करणार आणि ज्याच्या लक्षात राहणार, बघा यावेळेसचे कट ऑफ हे ट्रिमेंडस एकदम रेकॉर्ड ब्रेक कट ऑफ राहतील. कारण की विद्यार्थ्यांना वेळही तेव्हाच भेटलेला आहे, प्रॉपर स्टडी मटेरियल भेटलं आहे. व्हिडिओ कोर्सचे विद्यार्थी 2-2, 3-3 वेळा व्हिडिओ कोर्स बघितलेले आहेत. आणि अशा प्रकारे जर आणखी MCQ आणि नोट्स आणखी मुलांकडे जर क्वालिटी नोट्स आहेत, तर ह्यावेळेस बघा कट ऑफ हे रेकॉर्ड ब्रेक राहणार.
इव्हन मी सांगतो टॉपरचे मार्क्सही यावेळेस रेकॉर्ड ब्रेक राहणार. आता ह्या रेकॉर्ड ब्रेकमध्ये ह्या हिस्ट्री जर होते बनते, आता ह्या हिस्ट्री जर तुम्हाला स्वतःला पार्ट व्हायचं असेल तर तुम्ही 100% मेहनत घ्या. जे काही सुरू आहे, जे काही आम्ही प्रोव्हाइड करतोय, जेवढेही टेस्ट डेली अपलोड करतोय, डेली मी सांगतो कमीत कमी 20-30 टेस्ट आम्ही अपलोड करणार आहे. ह्या डेली टेस्ट तुम्ही डेली त्या दिवशी सॉल्व्ह करा. इव्हन मी त्या टेस्टचे अटेम्प्ट सध्या आता 1 आहे, मी नंतर त्या टेस्टचे अटेम्प्ट 2 करणार आहे, की तुम्ही नंतर रिव्हिजनलाही व्हाल. जर एक्झामचा वेळ आणखी वाढला तर आपण त्या टेस्ट रिव्हिजनसाठी पण 2 अटेम्प्ट ठेवू आपण त्यांना. आणि तसेही एकही जरी अटेम्प्ट असेल तर दुसऱ्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला काय होते, तुम्ही सोल्युशन सोबत क्वेश्चन्स आणि ऑप्शन बघू शकता. तुम्ही रिपोर्ट जे आहेत, रिपोर्ट्समध्ये तुम्हाला सगळं भेटतं तिथे. आणि मॉक टेस्ट ज्या, आणि आणखी इथे महत्त्वाची काय गोष्ट आहे, रँकही समजते तुम्हाला सोबत सोबत. म्हणजे जर 3-3.5 हजार विद्यार्थी ऑलमोस्ट आपल्याकडे सगळे आरटीओचे महाराष्ट्रातले विद्यार्थी आपल्याकडे कनेक्टेड आहेत. जर 3-4 हजार विद्यार्थी आपल्याकडे आहेत आणि ते जर सगळे टेस्ट देतात तर तुम्हाला रँकही समजता येते. आणि सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये जर कॉम्पिटिशन जर तुम्हाला कळते, जर तुमची रँक इथेच 250च्या वर येत असेल तर समजून घ्यायचं की आपलं तिथे काही जमणार नाही आहे. मग तुम्हाला जर 2 महिने आधीच तुम्हाला तुमची लेवल किती पाण्यामध्ये आहे हे जर समजत असेल तर तुम्ही एफर्ट पण घ्यायला तुम्हाला आणखी मोटिवेशन भेटेल. अरे तुम्हाला करेक्शन करायला पण वेळ भेटेल ना. लक्षात घ्या मित्रांनो, टेस्ट सिरीज कशासाठी आहेत की पहिल्या ह्याच्या सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत किंवा टॉपिक वाईज टेस्ट आहे. ह्या टॉपिक वाईज टेस्ट आहे. याच्यामध्ये काय, जर तुमचं थर्मोडायनामिक्स प्रॉपर्टी थर्मोडायनामिक्सवरती 4-5 टेस्ट आहेत 20-20 क्वेश्चनच्या. नंतर त्यात प्रॉपर्टीचं प्युअर सबस्टन्सेस आहेत, त्याच्यामध्ये काही एका टॉपिकवरती दिल्या टेस्ट आम्ही. एक टॉपिक तुम्ही प्रॉपर, ह्या टेस्टमध्ये फक्त तुम्हाला तुमच्या मिस्टेक्स आयडेंटिफाय करायच्या आहेत आणि त्या मिस्टेक नोट डाऊन करायच्या आहेत बुकमध्ये. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही जर हे टेस्ट सिरीज सॉल्व्ह करत असाल तर ह्या टेस्ट सिरीजसाठी स्पेशल एक नोटबुक बनवायची आहे. आणि एक टेस्ट दिल्यानंतर ज्यावेळेस तुमचा स्कोर येईल, स्कोर आल्यानंतर जर तुमचा एक 40 मार्कांपैकी जर तुम्हाला 30 मार्क येत असेल इथे, तर 10 मार्क चुकले. मग 10 मार्क तुमचे चुकले का बरं? त्याचे 5 क्वेश्चन तुमचे रॉंग झाले आहेत. त्या रॉंग कशामुळे रॉंग झाले आहेत ते, तर ते सगळे तुमचे जे मिस्टेक्स आहेत, मिस्टेक्स नोट डाऊन करायच्या, तर दुसऱ्या टेस्टवर जायचं आहे. म्हणजे ज्या काही तुमच्या सिली मिस्टेक झाल्या तर सिली मिस्टेक सेकंड टेस्टमध्ये अवॉइड व्हायला हव्या. आम्ही तुम्हाला एक जवळपास 400-500 जवळपास 1500 टाइम्स 1500 टेस्ट राहतील. या 1500 टाइम्स तुम्हाला चान्स देतोय तुमच्या मिस्टेक्स इम्प्रूव्ह करण्यासाठी. एमपीएससी मध्ये तुम्हाला एकच चान्स आहे, त्या ठिकाणी मिस्टेक करण्यासाठी तुम्हाला काही एक स्कोप नाहीये. इथे तुम्ही मिस्टेक्स इम्प्रूव्ह करू शकता. इथे तुम्हाला कमी मार्क्स आले, मिस्टेक झाले, जर तुम्हाला 1000 पेक्षा जास्त चान्स देतोय मिस्टेक्स इम्प्रूव्ह करण्यासाठी, जर तुम्ही नोट करता की प्रत्येक टेस्टमध्ये तुमच्या काय काय चुकवतात ह्या नोट करून पुढच्या टेस्टला अवॉइड करण्याचा प्रयत्न करताय, मी सांगतो फायनल टेस्टला तुमच्या 0 मिस्टेक्स होतील. आणि ह्या कारणामुळे सांगतो कट ऑफ हा रेकॉर्ड ब्रेक राहणार यावेळेस. मग लक्षात घ्या मित्रांनो, ह्या काही सगळ्या गोष्टी मी सांगतोय ह्या तंतोतंत फॉलो करा. रिझल्ट हा 100% भेटणार. 2017 मध्ये पण विद्यार्थ्यांना अनुभव आहे. मी ज्याही काही स्ट्रॅटेजी त्यांना सांगितल्या आहेत त्या तंतोतंत फॉलो केल्या विद्यार्थ्यांनी. ह्यामुळेच रेकॉर्ड ब्रेक रिझल्ट भेटले 2017 मध्ये. तुम्ही आमच्या क्लासचे जे काही विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचारा की तुम्ही आम्ही ज्या स्ट्रॅटेजी सांगितल्या त्यावेळेस त्यांना खूपच लिमिटेड टाइम, 3.5 महिनेच वेळ होता लिमिटेड त्यांना. त्यामुळे त्यांना जेवढ्या कमीत कमी टाइममध्ये आम्ही जे काही जास्तीत जास्त देऊ शकलो पण रिझल्ट आणले. आमच्याकडे एक हे आहे, मी फक्त एका तत्वावर चालतो, मला फक्त रिझल्ट द्यायचे आहेत. ह्यामध्ये तुम्हाला खूपच काही एकदम डीप मध्ये नॉलेज द्यायचं आहे, खूपच तुम्हाला सायंटिस्ट बनवायचं आहे आणि खूपच ESE आणि गेट लेवलचे डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला एकदम इनलाइटेंड करायचं असं काही नाही आहे. मला द्यायचा आहे रिझल्ट. मला मॅक्सिमम मुलांचे मार्क्स काढून द्यायचे आहेत आणि मग मी त्या कोणत्या मार्काने काढतो हे माझी जबाबदारी. हे काय तुम्हाला टेस्ट सिरीज देतोय, कमिटमेंट झाली आहे, तुम्ही फीस पे केली आहे माझ्याकडे, परंतु ह्या सगळ्या गोष्टी असल्यावरती पण मी आणखीन का बरं धडपडतोय, कारण की मला जे रेकॉर्ड ब्रेक रिझल्ट द्यायचे आहेत, मागच्या वेळेस माझे रिझल्ट कमी होते कारण की आम्ही नवीन होतो त्यावेळेस, परंतु आता महाराष्ट्रातले प्रत्येक सगळे विद्यार्थी करेक्ट आहेत. ह्यावेळेस 240 विद्यार्थी बघा इग्नाइट अकॅडमीत राहणार आहेत. तर मित्रांनो तुम्हीही तेवढेच एफर्ट द्या, तुम्हीही 100% एफर्ट द्या. आम्ही जेवढीही मेहनत इकडे बॅकग्राऊंडला करतोय तुम्ही फ्रंट फूटवरती तेवढी एफर्ट घ्यायचे आहेत. आम्ही इथे मागे आहे, बॅटिंग तुम्हाला करायला जायचं आहे तिकडे एक्झाममध्ये, त्यामुळे तुमचे एफर्ट कमी नको पडायला. तर मित्रांनो ज्याही काही डाऊट्स असतील तुमचे, आता एक याचा 8000 MCQचा प्रोडक्ट लॉन्च झालेला आहे. लगेच उद्या किंवा परवा दुसरा प्रोडक्ट होईल आणि 2-3 दिवसामध्ये तिसरा पण प्रोडक्ट लॉन्च होईल. परंतु मी सांगतो तुम्ही थकणार डेली टेस्ट देऊन, तेवढ्या टेस्ट आम्ही तुम्हाला डेली देणार आहोत. तुम्हाला म्हणजे अटेम्प्ट होणार नाही तुमच्याकडे डेली टेस्ट. आता जवळपास ह्या प्रोडक्टमध्ये जवळपास 100 पेक्षा जास्त टेस्ट अपलोड झालेले आहेत. तर ह्या टेस्ट तुम्ही 7-8 दिवस जर तुम्हाला वेळ लागत असेल तर 7-8 दिवसामध्ये लगेच दुसरा प्रोडक्ट, लगेच तिसरा प्रोडक्ट आणि फुल सिलेबस टेस्टचा प्रोडक्ट कदाचित उद्या सॉल्व्ह देईल मी, कारण की भरपूर मुलांचा अभ्यास झालेला बोलतात आम्हाला मॉक टेस्ट सॉल्व्ह करायचे आहेत.
तर फुल सिलेबसचा प्रोडक्ट जो आहे हा लगेच सुरू होऊन जाईल उद्यापासून. तर तुम्ही इग्नाइट ऑनलाईन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून घ्या. सगळ्यांनी डाउनलोड केलेलं असेलच, परंतु जर आता ब्रेक झाला असेल तुमच्या अभ्यासामध्ये वगैरे, तर पुन्हा सुरू व्हा, पुन्हा जोमाने उठा आणि अभ्यासाला लागा. हा चान्स पुन्हा भेटणार नाहीये. जे काही आणि ह्या ज्या टेस्ट आहेत किंवा हे जे MCQ आहेत, हे काही फक्त एकाच एक्झामला काम येणार नाहीये. आम्ही त्यामध्ये हीट ट्रान्सफर, मशीन डिझाईन, मटेरियल सायन्स, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हे जे सब्जेक्ट्स RTOला नाहीत, हे सब्जेक्ट सुद्धा त्याच्यामध्ये असणार आहेत. तर हेच तुम्हाला बाकीच्या एक्झामला पण काम येणार आहेत. तर मित्रांनो, सगळ्यांनी पॉझिटिव्हली ह्या टेस्ट अटेम्प्ट करायच्या आणि आपली रँक काय असेल, आपल्या काय सिली मिस्टेक्स होतात, सगळ्या गोष्टी नोट डाऊन करायच्या आणि पुढच्या टेस्टला इम्प्रूव्हमेंट करायची आहे. ठीक आहे मित्रांनो, ऑल दी बेस्ट. थँक्यू.